आज आपण बनवूया कोथिंबीर वडी। कोथिंबीर चांगली धुवून बारीक कट करून घेऊ। कोथिंबीर चांगली बारीक कट झालेली आपली। आता 3 चमचे बेसन, 1 चमचा तांदळाचं पीठ, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा मीठ, थोडी हळद, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा जिरं, चांगलं मिक्स करून घेऊ। याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ, चांगलं मिक्स करून घेऊ। थोडंसं तेल टाकून घेऊ, थोडं थोडं पाणी घालून याला चांगलं मिक्स करून घेऊ। कढईत पाणी टाकलं, चांगलं पाणी गरम करून घेऊ। पाणी चांगलं गरम झालेलं आहे। आता चाळणी ठेवू, याच्यावर चाळणीला तेल लावून घेऊ। हे तयार केलेलं मिश्रण आपण चाळणीत चांगलं पसरवून घेऊ। कढईतलं पाणी चांगलं गरम झालं, तर याच्यावर हे मिश्रण ठेवून देऊ आपण। याच्यावरून थोडे तीळ टाकून घेऊ। 10-15 मिनिटं कमी गॅसवर याला आपण वाफवून घेऊ चांगलं। कढईत तेल टाकू, तेल चांगलं गरम करून घेऊ आपण। मिश्रण चांगलं वाफवलेलं आहे, आता याच्या वड्या पाडून घेऊ। छोटे छोटे वड्या पाडून घेऊ आपण अशा। तेल चांगलं गरम झालं आपलं, आता आपण वड्या तळून घेऊ। वड्या चांगल्या फ्राय करून घेऊ आपण, लाल होईपर्यंत थोडे। वड्या चांगल्या तळलेले आता काढून घेऊ। ही आपली चांगली खरपूस अशी कोथिंबीर वडी तयार झाली। खरपूस झाली चांगली आपली कोथिंबीर वडी।